आईला डोसे खूपच आवडतात म्हणून मी नाश्त्यासाठी डोसेच बनवायला घेतले. तर मी रात्री डोश्याचं पीठ तयार करून ठेवलं होतं आणि बटाटे आता उकळायला घातले. मी ना बटाटे चिरून घातले कारण की लवकर उकळल्या जातात म्हणून. मग साली वगैरे काढून घेतल्या बटाट्याच्या आणि मग कांदे वगैरे चिरून घेतले आणि मग बटाट्याची भाजी केली. थोडीशी फिकीच केली कारण आईला तिखट जमत नाही आणि मग छानपैकी भाजी बनवून घेतली आणि डोश्याचं पीठ पण खूप छान तयार झालं होतं. सुंदर असा हा डोसा तयार झाला. तर आईला ना नरमच डोसा लागतो, जास्त कडक की ज्याच्याने चावला जात नाही म्हणून हा नरम असा डोसा मी तयार केला. मला तर असं वाटते ना, हे कलियुग आहे आणि कलियुगात आई-वडिलांची सेवा आपण ही केलीच पाहिजे. मुलगा असो किंवा मुलगी सर्वांनी सेवा केल्या पाहिजे आणि जो करेल तोच तरेल असं हे माझं तर म्हणणं आहे. आणि मी आईला छान वगैरे डोसे वगैरे दिले. आई खूप खुश झाली आणि नातीला लगेच खायला बोलावलं. किती जीव असते ना म्हाताऱ्या माणसाचा. मला सुद्धा म्हणायला लागली, "तू पण खाऊन घे, खाऊन घे." म्हणून मग मी पण नाश्त्याला बसली आणि आम्ही आता करतो नाश्ता आणि भेटूया आपण पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.